निखिल घनश्याम यादव की तरफ से जो यहाँ पे लंच का अरेंजमेंट किया गया है। इस मैच के बाद 10 मिनट का हम लोग ब्रेक लेके लंच करेंगे। नेक्स्ट बॉल लेते हुए काफ़ी अच्छा नूरुल बॉल लेके हुए और जावेद ने बॉल को सम्मान देते हुए यहाँ पे चेक किया और यहाँ पे कोई रन नहीं मिलेंगे। उतनी अच्छी बॉलिंग नूरुल द्वारा। जीतू लहाने जही कहीं पे हो वो स्टेज पे आए। नूरुल और काफी अच्छे जावेद भाई का लेग साइड में एक शॉट, एक एंगल बनाते हुए शॉट किया था और वहां पे 4 रन मिलेगा बिना किसी मुश्किल के। काफी अच्छा सैम्प्रस नादर वहां पे कोशिश की उनकी लेकिन नाकाम रहे। जावेद भाई की तरफ से देखने के लिए मिल रही है यहाँ पे। उतना ही अच्छा रोमांचिक मैच यहाँ पे हो रहा है। काफी अच्छा फुल टॉस बॉल था यहाँ पे और उतनी ही अच्छी तरीके से कलाइयों के द्वारा खेला गया जावेद सैयद के हाथों। काफी अच्छा यहाँ पे शॉट देखने मिला, एक क्लास शॉट बोल सकते हैं इसे। जीतू लहाने रवि से गुजारिश है कि उसे कॉल करके बुलाए। काफी अच्छा मैच देखने मिला हमें आज के दिन और काफी अच्छा जावेद का शॉट यहाँ पे कैच हो सकता था और उतनी अच्छी फील्डिंग यहाँ पे मिली है। 1 रन मिल जाएगा उन्हें बिना किसी मुश्किल के। उतनी अच्छी फील्डिंग। काफी अच्छा यहाँ पे मैच देख रहा है यासिर। काफी अच्छी बैटिंग कर रहे हैं, पिछले 2 दिनों से काफी बढ़ चढ़ के काम कर रहे हैं। हमारे अंबावाड़ी प्रीमियर लीग के कमिटी मेंबर भी है यासिर और जागृति बॉयज की तरफ से खेल रहे हैं। काफी अच्छी बॉल यहाँ पे और एम्पायर डिसीजन, वाइड बॉल मिलेगा। सोलंकी से मैं गुजारिश करूंगा कि माइक आके वो संभाले। ओहो, अच्छा क्या ये जा टकराई है तारों से, लेकिन क्या कमाल है सैम्प्रस के हाथों में। एक बार फिर पुल शॉट, लेकिन सैम्प्रस है वहां मौजूद। देखते हैं, 2 की मांग जरूर है यासिर की, लेकिन जावेद ने कर दिया वहां मना और इसी के साथ ओवर की समाप्ति। बढ़ता हुआ स्कोर 9 रन। से निकलता हुआ वो इंपैक्ट, कमाल की गेंद। ये जावेद कनेक्ट नहीं कर पाया, रनआउट का मौका भी था लेकिन बचे और कमाल की फील्डिंग। मौसीम जो कि वहां तैनात थे, अच्छी विकेट कीपिंग और फार अवे फ्रॉम स्टंप्स, क्योंकि पेस को पहचानते हैं आदिल के। स्ट्राइक पर अब है यासिर, ऊंची जरूर गई है लेकिन दूर नहीं और
जा टकराई वहां पत्तों से, मिलेगा 1 रन। कमाल की गेंदबाजी, क्या कमाल की बॉलिंग हमें देखने मिल रही है आदिल के द्वारा। ये एक और देखिए, गति में परिवर्तन, लाइन और लेंथ में परिवर्तन, अंजाम सफलता। ओ हो, ये तारों की जो दिक्कत है आज बहुत मुश्किल खड़ा कर रही है जागृति बॉयज के लिए। क्या कमाल का पुल शॉट था वो जावेद द्वारा। अगर नहीं होती वो तार तो गेंद होती बाउंड्री के पार। जी हां, ये एक और शॉट ऊंची गई है, ये कमाल की कैच। नीरज तैनात थे, या कमाल की गेंदबाजी आदिल द्वारा। तेरह रन एक महत्वपूर्ण विकेट के नुकसान पर, जो कि थी यासिर के रूप में, जो कि खुद बड़े शॉट्स लगाने के लिए जाने जाते हैं। स्कोर है 13 रन, एक विकेट भी गई है, 2 ओवर हो चुकी है। एक कंसिस्टेंसी के साथ स्कोर जो है वो आगे बढ़ रहा है। हालांकि एक बहुत बड़ी विकेट यासिर के रूप में गंवाई आज जागृति बॉयज ने दूसरी ओवर में। पावर प्ले का फायदा जरूर उठाना चाह रहे थे, लेकिन चूंकि तो अब आए हैं सुल्तान, गेंदबाजी के सुल्तान, यंग ब्लड, यूथ के लिए एक छाप छोड़ के जाने वाले खिलाड़ी, इंस्पायरिंग प्लेयर। अच्छी गेंद, ये बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद, कमाल की लेंथ। वाइट बॉल, और ये चलता किया वहां पर जावेद को, कमाल के गेंदबाज, उतना ही कमाल का कैच। चौड़ा, उनकी एक्सपर्टीज के साथ आगे बढ़ता हुआ ये यंग खिलाड़ी। इरफान आए हैं अब साथ देने विपुल का। अच्छी गेंद, कमाल की गेंद, कोई मौका नहीं लेना चाह रहे थे, मिलेगा 1 रन। सुल्तान जो कि ना ही यहां बल्कि बहुत सारी टूर्नामेंट्स खेली है इन्होंने। ये एक और बढ़िया गेंद, कोई मौका नहीं लेना चाह रहे सुल्तान की ओवर में, एक और रन डिक्लेयर।
कमाल की ओवर, अ वेरी गुड ओवर सो फार। देखिए पहली गेंद जो थी वो वाइड, अपनी दूसरी गेंद यानी कि उसके बाद ही आकर विकेट चटकाई। फुल टॉस, यॉर्कर का प्रयास जरूर था, रनआउट का मौका भी, और ये ओवर थ्रो, यानी कि मिला 1 रन एक्स्ट्रा, टोटल हुए 2 रन। ओके, नो बॉल का इशारा, स्टेप आउट। जी हाँ, अगली मैच 2 बॉल। जी हाँ, अगला मुकाबला पवई किंग्स बनाम डीसीसी। दोनों ही टीम अपने खिलाड़ी जमा कर ले, तैयार रहे, क्योंकि वो होगी सेमीफाइनल मैच। ये ऊंची जरूर गई है, दूर नहीं, हालांकि है तो फ्री हिट, लेकिन उतनी बढ़िया फील्डिंग। कृष्णा दौड़े थे, इस ओवर की आखिरी गेंद। बढ़ता हुआ स्कोर 22 रन। ये एक और बार बड़ा शॉट का प्रयास, इसी के साथ बढ़ता हुआ स्कोर 23 रन। 3 ओवर की समाप्ति, 2 महत्वपूर्ण विकेट के नुकसान पर, लेकिन बढ़िया ओवर सुल्तान की। ओम साई एमटीसी लाइव, हमारे मीडिया पार्टनर, ऑल द वे फ्रॉम डोंबिवली। कमाल की क्लैरिटी, अच्छी स्पीड। ये लंबा शॉट, बड़ा शॉट, ये 6 रन। ये बहुत ऊंधा यॉर्कर, लेकिन विपुल जो कि अनुभवी खिलाड़ी, थोड़ी सी मिसफील्ड और अंजाम एक और रन। ये थोड़ी बाहर थी, वाइट बॉल करार। एक और बढ़िया गेंद, ये कमाल की गेंद, बीट किया हुआ गति से। काफी बाहर, बहुत बार वाइट बॉल। ये बड़ा शॉट, लंबा शॉट,
33 रन। कमाल का कैच फयाज की ओर से, दौड़ते हुए आए, टकराने वाले थे लेकिन इस ओवर की ये आखिरी 2 गेंदें। लवली आए हैं, बाहर, काफी बाहर, वाइड बॉल। एक और कमाल का बॉल, ये लेग कटर देख सकते हैं आप। क्लाउड, द क्लाउड ऑफ साज, बादल। स्लिप पे आदिल तैनात, थोड़ी बाहर, वाइड बॉल करार। ये गेंद जो है ठीक तरीके से बल्ले पर आई नहीं, 2 की मांग लेकिन नहीं। और 4 ओवर की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर 36 रन। स्कोर 36 रन। ये अच्छी गेंद, काफी बढ़िया गेंद, नहीं कनेक्ट कर पाए लवली। गेंदबाज नीरज। काफी ऊंचा शॉट मगर दूर नहीं, फील्डर मौजूद और लौटना पड़ेगा लवली को पवेलियन की ओर। पवाई स्टार्स काफी बढ़िया प्रदर्शन, पवाई स्टार्स विकेट ले चुके हैं, 4 विकेट ले चुके हैं। अगले बैट्समैन मोहम्मद, काफी जाने माने खिलाड़ी, डेंजरस।
फाफ डुप्लेसी की पिंक बैट के साथ। ये है मोहम्मद, जी हाँ ये है। रजिस्टर्ड फील्डर बाउंड्री के बाहर कैच पकड़ेगा, उनके लिए हमारे पास है शानदार गिफ्ट्स। एक और बार रन आउट की कोशिश, ओवर थ्रो का नतीजा पड़ेगा महंगा। सीपीआईएम की तरफ से मिलेंगे रिस्ट वॉच और रुद्र मोबाइल की तरफ से मिलेंगे ब्लूटूथ हेडफोन्स। ये महंगी विकेट, एक और महंगी विकेट। चौथे ओवर की आखिरी गेंद बची है। रन हो चुके हैं 44, 5 विकेट के नुकसान पर। हाँ सॉरी, 5वें ओवर की आखिरी गेंद। ये घुमाकर मारने की कोशिश, मिलेगा 1 रन। थर्ड मैन की जगह पर पीले पर्दे के पास जो भी लोग बैठे, आप सबसे दरख्वास्त है बाउंड्री के बाहर हो जाए। आप लोगों से दरख्वास्त है जो भी बाउंड्री के अंदर बैठे हैं, राइट साइड में भाई लाल टी शर्ट, आप प्लीज बाउंड्री के बाहर। काफी ऊंचे शॉट्स जो है तार को छू रहे हैं। ये एक कैच हो सकता था, सैम्प्रस नडार ले सकते थे। थोड़ा सा हाथ के ऊपर से निकली गेंद, मगर कोई बात नहीं, केवल 1 रन लिया यहां पर जागृति बॉयज। एक और बार लो फुल टॉस। 3, 2, एलबीडब्ल्यू की अपील और मनन को लौटना पड़ेगा अपनी टीम की ओर। बैटिंग एबीडी मनन द्वारा एक बार जोरदार तालियां। जागृति बॉयज ने अपना अर्धशतक पूरा किया है। जी हाँ, जागृति बॉयज ने अपना अर्धशतक पूरा किया है और टोटल रन्स हो चुके हैं 53।
एक बार जोरदार तालियां एबीडी मनन। अगले बैट्समैन आकाश यादव। ओवर आर्म ओपन में बॉक्स के शॉट्स लगाते हुए नजर आ रहे। ये लंबा शॉट लेकिन भी एक और बार इसी के साथ पहले इनिंग की
स्पॉन्सर करणारे रुद्र मोबाईल टी शर्टचे स्पॉन्सर झाले, मोमेंटोचे स्पॉन्सर झाले, त्यांचे स्वागत स्वागत स्वागत. अर्थातच 57 रनचं टार्गेट दिलेलं आहे जागृती बॉयज या संघाने पॉवर स्टार्स. ओपनिंग बॅटिंग साठी फलंदाजी यादव यांच्याकडून तरी सुद्धा एक चोरटी धाव चोरलेली आहे पॉवर स्टार्सच्या संघाने आणि संघाची धाव संख्या 1 धाव 0 विकेट आणि 1 चेंडू. पहिल्या षटकाचा दुसरा चेंडू मोहम्मद मॅन फ्रॉम पवई उजव्या हाताचा गोलंदाज फिरकी चेंडू तेवढ्यात पॉइंटच्या दिशेने उत्कृष्ट चेंडू खेळलाय पण इथे डी धाव. पंचांचा निर्णय 1 धाव. मैदानाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की तुम्हाला ऑफ साइड वरती फक्त डी धाव 1 किंवा 2 धावा मिळतील आणि तुम्हाला जास्त धावा पाहिजे असतील तर तुम्हाला लॉंग ऑफ लॉंग ऑन अँड लेग साइड. तिसरा चेंडू टाकण्यासाठी ओव्हर द विकेट डाव उजव्या हाताचा फलंदाज तेवढाच लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न लेफ्ट साइडच्या दिशेने लावली तिथे थोडीशी जम्बलिंग करताना पण कव्हर उत्कृष्ट झालेला आहे आणि फक्त 1 धाव. 3 चेंडू 3 धावा पॉवर स्टार्स या संघाच्या. नो बॉल. चेंडू उचलून खेळला आणि ते पंचांच्या निर्णयाची ओढ आणि चौकार डीजे. सटला चेंडू आणि ते 2 धावा. सर्व प्लेयर साठी सूचना एपीएलच्या आटी टीम साठी सूचना ओनली प्लेयर्स साठी ते लंच अवेलेबल आहे. ओनली प्लेयर्स साठी प्लीज त्यांनी लंच करून घ्यायचा आहे. कॅप्टन आणि ओनर सोबत त्यांनी लंच करून घ्यायचा आहे. ओनली प्लेयर्स साठी विथ जर्सी. पुन्हा एकदा कव्हर्सवर उचलून खेळलेला प्रयत्न मिड ऑफच्या दिशेने आणि इथे 1 धाव. मैदानाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे तर तुम्ही ऑफ साइडला किती सुद्धा माराल तिथे 1 किंवा 2 धावा मिळतील. 12 धावा पहिलं षटक संपलेलं आहे. डीजे
की आन बान और शान आकाश यादव, और उन्हें कुछ गाइड करते हुए विपुल शिंदे, यष्टीरक्षक म्हणून खूप नावाजलेले प्लेयर विपुल शिंदे, आणि तेवढंच खतरनाक फलंदाज फयाज. रनअप मध्ये थोडीशी गडबडी आणि इथे डेड बॉल. उत्कृष्ट असा पंचांचा निर्णय, खूप अनुभवी पंच आमचे MCA सर्टिफाईड. खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या APL ची शान वाढवली. लॉफ्टेड मारण्याचा प्रयत्न पण छोटा चेंडू मिस झाला फयाज यांच्याकडून बॅटची कडा घेऊन बॉडीच्या दिशेने, आणि इथे डॉट बॉल. उत्कृष्ट अशी इथे भव्य दिव्य ही टुर्नामेंट तुम्ही युट्यूबच्या सहारे घरी देखील बसून बघू शकता. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू समाप्त, तिसरा चेंडू कव्हरच्या दिशेने, आणि इथे मोमेंटोचा कॅच मिस झाला. जो कोणी प्लेयर नॉन रजिस्टर प्लेयर बाहेर कॅच पकडतील त्यांच्यासाठी रुद्र मोबाईल यांच्याकडून वॉच अवेलेबल आहे, तर त्याचा लाभ घ्यावा. हो फिल्डर खाली, आणि त्या फयाजचा विकेट पायाला लागलेला आहे. तेवढेच पुन्हा एकदा मिसफिल्डिंग, 3 धावा सुद्धा होऊ शकतात, पण तेवढी चपळाई सध्या फयाजने दाखवली नाही. आणि इथे थ्रो सुद्धा चुकीचा, आणि ते मिळाले सुद्धा 3 रन. सिली मिस्टेक, सिली मिस्टेक, सिली मिस्टेक. इथे चुकीचा मूर्खपणा दाखवलेला जागृती बॉयज संघाने. एक सुद्धा धाव नसती. कंटिन्युअसली 3 प्लेयर कडून मिसफिल्डिंग, ही अपेक्षा नाही करत आम्ही जागृती बॉयज या संघाकडून. जागृती बॉयज हा संघ फिल्डिंग साठी अर्थात यष्टी रक्षकासाठी नावाजलेला आहे, तरी सुद्धा अशी सिली मिस्टेक होणं अपेक्षित नाहीये जागृती बॉयज संघाकडून. पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न लॉंग साइडच्या दिशेने, लवली बॉलवर येताना, आणि तेवढीच उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव घेण्यापासून कोणीही त्यांना रोखू शकलेलं नाही, आणि संघाची धाव संख्या झालेली आहे 18 धावा. APL 3 पर्व तिसरे तब्रेज अली सय्यद यांच्याकडून रुद्र मोबाईलचे ओनर व सुलेमान दादा यांचे हार्दिक 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 स्वागत. रुद्र मोबाईलचे ओनर बन्सी भाई यांच्याकडून प्रेक्षकांसाठी जो कोणी बाउंड्री लाईनच्या किंवा डी एरियाच्या भागे कॅच पकडेल त्याच्यासाठी ब्लूटूथ हेडफोन आणि CPIC कडून एक वॉच. उत्कृष्ट इथं अरेंजमेंट केलेले आहे निखिल घनश्याम यादव आणि तबरेज सय्यद अली सय्यद यांनी. खूप छान अशी भव्य दिव्य टुर्नामेंट. पंचांना विनंती आहे कृपया करून लवकरात लवकर मॅच स्टार्ट करावा, कारण की यानंतर खूप सारे सामने बाकी आहेत. थंडीचे दिवस असल्यामुळे स्कोर कार्ड प्लीज. 19 धावा, 19 रन. चौबीस चेंडूवर 38 धावाची गरज. 38 रन चाहिए 24 बॉल्स पे. सलीम
हा एक्सपेरिमेंट केलेला आहे जागृती बॉयज या संघाने. बघू हा एक्सपेरिमेंट व्यवस्थित चालतो की फसतो. उजव्या हाताचा गोलंदाज, पहिला चेंडू फुलटॉस आणि इथे विकेट. डीजे पहिला फुलटॉस चेंडूवरती फयाज मिस आणि दांडी गुल, दांडी 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 दांडी. हमारा तुमसे एक बार भी नहीं है, हमारे विरोध में फिर तुम चाहे जिस रचा। अरे रोको बिल्लू, बजा तो थैंक यू। दांडी गुल नजर हटी, दुर्घटना घटी. यांच्याकडून ही अपेक्षा नाही, फुलटॉस चेंडूवरती बोल्ड होतील. गुज्जर का मुकाबला खूप मोठा विकेट जागृती या संघाला मिळाला आहे, तो पण लेझी बॉल वरती. लेझी क्रिकेट. थँक्यू डीजे. व्यवस्थित चाललेला आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा गडी बाद. संघाचे कर्णधार फयाज आणि वन डाऊन बॅट्समन सॅम्प्रास नाडार, मॅन फ्रॉम पासपोली गाव. अच्छा हा राजू. लड़की है मिस राजुल संजय पाटील, आपल्या संजय दिना पाटील यांच्या सुपुत्री. थोड्याच वेळात इथे त्यांचं आगमन होणार आहे. राजुल पाटील यांचं. दोन चेंडू आणि पुन्हा पंचांचा निर्णय, वाईट बॉल. हे असतं चेहरा जागृती बॉयज वर्सेस पवई स्टार्स. दोघांचे प्रेक्षक, टीम सपोर्टर्स. दोन चेंडू, उलटोस बॉल आणि डी दिशेने ढकलला आणि एक धाव. आतापर्यंत तरी हा एक्सपेरिमेंट व्यवस्थित चाललेला आहे. 3 चेंडूवरती 3 रन फक्त आणि एक विकेट सुद्धा मिळवलेला आहे सलीम यांनी. बघू त्या 3 चेंडूवरती एक्सपेरिमेंट फसतो की राहतो की गाजतो. पुन्हा एकदा राऊंड द विकेट, शॉर्ट बॉल आणि तेवढंच उत्कृष्ट यष्टीरक्षक. ओहो, जागृती बॉयज कडून ही अशी अपेक्षा नाही आहे, अशी मिसफिल्डिंग करतील. सलग मिसफिल्डिंग होत चाललेली आहे जागृती बॉयज या संघाकडून. पवई स्टार, जागृती बॉयज संघाचे सपोर्टर्स. ओ पुन्हा एकदा वाईट बॉल. एक्स्ट्राज एक्स्ट्राज एक्स्ट्राज. ओ नक्कीच हा एक्सपेरिमेंट गाजला जागृती बॉयज या संघाचा. 3 वाईट टाकून सुद्धा 5 धावा दिलेल्या आहेत. हा एक्सपेरिमेंट गाजला जागृती बॉयज या संघाचा. 1 विकेट घेऊन 5 फक्त धावा, त्यामध्ये सुद्धा 3 वाईड. या ओव्हर मध्ये पवई स्टारचा संघ फसलेला दिसतोय.
हो हो, पुन्हा एकदा एक एक्सपेरिमेंट. अनमोल मॅन फ्रॉम कैलास नगर. पहिला तर एक्सपेरिमेंट चालला जागृती बॉयज या संघाचा. हा एक्सपेरिमेंट चालतो की राहतो? जागृती बॉयज संघ विचार करेल हा एक्सपेरिमेंट चालला पाहिजे. पवई स्टार हा विचार करेल हा एक्सपेरिमेंट फसला पाहिजे. तर आता पुढचं षटक बघू. उजव्या हाताचा गोलंदाज. याचे स्लोअर वन खूप डेंजरस असतात. हाताची स्पीड तशीच असते, पण बॉल हातातून निसटताना कळत नाही हा फास्ट येणार की स्लो होणार. उत्कृष्ट असे स्लोअर वन टाकताना पवई स्टारच्या विरोधात पॉवर प्लेची समाप्ती 2 षटका आधीच. अनमोल सॅमप्रास नाडर च्या विरोधात सहजासहजी आपण हा खेळ बघू शकतो. ते एकत्रच खेळताना मिळतात कधी पण पवई स्टार्स मध्ये, पण आता ही घडी बघा APL नी सर्व प्लेयर्सना वेगळं केलेलं आहे. उजव्या हाताचा गोलंदाज लॉफ्ट मारलेला आहे आणि इथे 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 कॅच 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 डीजे. येण्याची प्लीज ताई. ताई तुमचे सुद्धा इथे हार्दिक 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 स्वागत. थँक्यू. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी इथे आलात. त्यासाठी APL पर्व तिसरे यांच्याकडून तुमचे हार्दिक 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 स्वागत. उत्कृष्ट अशी भव्य दिव्य
2 चेंडूवरती 2 विकेट. हॅट्रिकचा बॉल आणि इथे हॅट्रिक कसली दिलाय फटका. पण चेंडू बाहेर असल्यामुळे पळत घेऊन यांना आणि त्या रनआउटचा चान्स आणि विकेट. सलग 3 चेंडूवरती 3 विकेट. डीजे सुद्धा ही मॅच लाईव्ह बघू शकतात. बॉल कहाँ दिख रहा है? वही लगा अंदर वाले लगा, अंदर वाले पे लगा है। दिखा मेरे को, रुक जा। वो क्या? वो भी बोल रहा है अंदर वाले पे बोल रहा है वो भी। हाँ अंदर वाले बोल रहे बराबर। क्या है बाम्बू के पीछे? बाम्बू के पीछे से गिरा क्या उधर? वो देख पीछे वाले झाड़ पे लग क्या आया पीछे? पीछे लग है ना कैप्टन, पीछे। वो तो बोल रहा है पीछे नहीं, मैं कैसा बोलूं भाई, मैं कमेंटेटर हूँ। मेरी टीम हार गई है कल। कृपया करून कमिटीने हस्तक्षेप करावा. कृपया करून कमिटीने हस्तक्षेप करून मॅच स्टार्ट करावी, सुरुवात करावी. वेळेचा अभाव आहे. पाहुण्यांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दाखवली आहे, त्याचे भान राखावे खेळाडूंनी. क्या चल उत्कृष्ट असा ही भव्य दिव्य ही टुर्नामेंट पंचांच्या निर्णयाची इथे वाट. कमिटी मेंबर सुद्धा तिथे इन्व्हॉल्व झालेले आहेत. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ पंचांचा निर्णय काय असेल तर आम्हाला सांगावा, आम्हाला अपडेट करण्यासाठी. कृपया करून वेळेचं भान ठेवावे. आपली डे टुर्नामेंट आहे, इथे डे नाईट टुर्नामेंट नाही आहे. प्लीज बहुत अंदर गया है बॉल। वो भी वही बोलते हैं। मेहनत मत कर रहे
अब पीछे वाले पेड़ पे लगा तो नॉट आउट देते हैं, ऐसा सीन है। अभी तुम्हारा डिसीजन है वो क्या करना। कृपया करून वेळेचं भान ठेवावे, सामना लवकरात लवकर सुरू करावा. पंचांचा निर्णय काय असेल प्लीज. आणि ते दिलाय आहे विकेट. शाहिद आतापर्यंत कमाल काय दाखवली नाहीये. शाहिदनं पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि इथे डॉट बॉल. सलग 4 चेंडू डॉट झालेले आहेत अनमोल. हा सुद्धा आणि पुन्हा एकदा लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न, पण मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता हा सुद्धा फक्त 1 धाव. शेवटचा चेंडू आणि फक्त 2 रन आलेले आहेत या ओव्हर मध्ये. सलग दुसरं षटक. पुन्हा एकदा आणि हा वाईड आणि प्लस रन. 1 ऑफ द ओव्हर झालेला आहे. 1 शॉट ऑफ द ओव्हर. आता जर पुन्हा एकदा तसाच चेंडू उसळला तर हा नो असेल किंवा वाईड असेल तर पंचांचा निर्णय डिसाइड करेल काय असेल. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे मिसफिल्डिंग आणि चौकार डीजे. मिस्टेक करेक्शन प्लीज. परवेज पवई किंग्स के कॅप्टन कृपया करून मंचाशी संपर्क साधावा. पवई किंग्सच्या प्लेयरनी मैदानाच्या बाहेरून यायचं आहे प्लीज. सलीम तुम्हारे पीछे जो भी लोग हैं उनको डी एरिया में ढकल लो प्लीज. सलीम पीछे बैठने बोलिए उनको, आपको प्रॉब्लम हो जाएगी अभी. चेंडू लॉफ्टेड मारण्याचा प्रयत्न, तेवढी उत्कृष्ट फिल्डिंग. आकाश यादव मॅन फ्रॉम गौतम नगर. मोहम्मद पहिला षटक खूप महागडं गेलेलं होतं. 12 धावा.
एक अवघ्या 6 वर्षाचा नॉन रजिस्टर्ड खेळाडू, त्याने डी एरियामध्ये उत्कृष्ट अशी कॅच टिपली होती, तर त्याला रुद्र मोबाईल कडून हेडफोन, ब्लूटूथ हेडफोन मिळेल. कृपया करून त्या मुलांनी मंचाशी संपर्क साधावा. आता फर्स्ट सेमीफायनल डीसीसी दर्गा क्रिकेट क्लब अर्थातच पवई किंग्स त्याच्या विरोधात असणार आहे. कृपया करून लवकरात लवकर मंचाशी संपर्क साधावा. परवेज प्लीज. उजव्या हाताचा गोलंदाज आणि इथे दांडी 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 डीजे won the toss and मोहम्मद जो 6 साल का लड़का है, 6 वर्षाचा अवघा 6 वर्षाचा खेळाडू उत्कृष्ट असा डी एरियामध्ये झेल टिपलेला आहे. त्याचं मनोगत वाढवण्यासाठी रुद्र मोबाईल कडून हेडफोन गिफ्ट दिलेला आहे. कृपया करून सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्याचं अभिनंदन करावे. ओ यॉर्कर चेंडू इथं रनआउटचा चान्स आणि गमावला आहे. विकेट डीजे. गरज 6 चेंडू मध्ये 21 धावाची गरज. सलग 4 षटकार लावले तरच हा सामना जिंकू शकते पवई स्टार्स. कलाम भाई अत्यंत अनुभवी हा फलंदाज. खूप मोठ्या मोठ्या टुर्नामेंट त्यांनी एखादी गाजवल्या आहेत, पण समोरचा गोलंदाज सुद्धा नौखा गोलंदाज आहे, पण त्याची स्पेस, त्याची लाईन अँड लेंथ आणि त्याचा आखूड टप्प्याचा चेंडू सगळ्या पवईमध्ये गाजलेला आहे. पवन डावखुरा गोलंदाज राऊंड द विकेट आणि लॉफ्टेड मारण्याचा प्रयत्न, प्लेयर त्याच्या खाली आणि विकेट डीजे. फलंदाज फलंदाजीसाठी नाही तर गोलंदाजीसाठी गाजलेला आहे. आदिल मॅन फ्रॉम दर्गा. गोलंदाजी तर उत्कृष्ट केली त्यांनी, पण आता बघू फलंदाजी मध्ये काय दिवे लावतो. 5 चेंडू मध्ये 21 धावा म्हणजे 4 चेंडू मध्ये तुम्हाला मिनिमम 3 चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवायचे आहेत, पण ते सुद्धा वरतून पुन्हा एकदा लॉफ्टेड मारण्याचा प्रयत्न, बट मिस हिट. आणि मैदानाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे, तुम्ही ऑफसाईडच्या दिशेने किती सुद्धा मारले तरी 1 किंवा 2 धावा मिळतील. जर तुम्हाला मोठे फटके मारायचे असतील, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड ऑन, तुम्हाला जागा दिलेल्या आहेत षटकारासाठी.
4 चेंडूवरती 20 धावाची गरज. कुछ तो दिखाओ आदिल. आणि ते क्वाइटली मिस फिल्डिंग बट सलीमने तेवढा चांगला कव्हर अप. आता 3 चेंडूवरती 19 धावाची गरज. बघूत आता मोहसिन काय करतात. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. ओहो लॉफ्टेड मारलेला आहे आणि गेला 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 डीजे. सलग 2 ते 3 नो बॉल टाकेल आणि त्यावरती मोठे फटके लागतील तेव्हाच ही मॅच जिंकेल. ओहो लॉंग ऑनच्या दिशेने उडवलेला चेंडू आणि इथे ओव्हर एक्साइटेड लवली. ओव्हर एक्साइटेड. शेवटचा चेंडू 18 धावाची गरज. शेवटचा चेंडू 18 धावाची गरज. एक सुद्धा षटकार नाही आलेला ह्या ओव्हर मध्ये. आदिल ट्राय करतील. चेंडू उडवला 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 आणि षटकार डीजे.